नमस्कार मंडळी, मराठी माऊली या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, आज आपण बघणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी परशुधरा, हे जमदग्नीच्या कुमारा, परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्रार्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण, ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटिसी, का रे देवा ब्राह्मणाविषयी, काय आहे लागली तुसी, गाढ निद्रा एधवा. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ ऐसे बसू नका, आणि वाणीचा प्रसंग देखा, आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्ये आहेत क्षीण, आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विन. गजानन माया अघटित, कोण जाणे तिज प्रत, महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुडगावी. हा शेगावची करी वारी, समर्थाविषयी प्रेम भारी, हमेश त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाबाई, एक ठाकरीण होती पाही, निष्ठा तिची एक्याही ठिकाणासी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार, भरवणी भोंदी नारी नर, हाच धंदा तियेचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला, का की तू नाही केला सद्गुरु तो आपणाते. गजाननाच्या वाऱ्या करीसी, सद्गुरु त्याला मानिसी, परी त्याने सांगतुसी, मंत्र काणी कथिला का. अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण, शेगावचा गजानन वेडा पिसा साच असे. तुझा ताप बरा झाला म्हणून तू मानिली त्याला, या काकतालीय न्यायाला बळी पुंडलिका पडू नको. गिन गिन गणाते हे भजन, पिशापरी आचरण, कोणाचेही खाई जाण, एसामुळी भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगते, चाल अंजन गावाते, केजाजीच्या शिष्यांते आपण दोघे गुरु करू. उद्या त्यांचे कीर्तन अंजनगावी असे जाण, ते ऐकावया कारण, उठून जाऊ प्रातकाळी. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्यशास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी, भक्तिपथाते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई, म्हणून वेळ न करी काही, चाल अंजन गावाते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक, भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने ऐसा विचार केला, उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला, पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीसी बोलला जाण, अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला, पुंडलिक रात्री स्वस्थ निजला, तो 3 प्रहर रात्रीला, काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार, थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे, रे पुंडलिका, अंजन गावासी जातोस का, गुरु कराया ते निका, त्या भागीच्या सल्ल्याने. जातोस तरी जावे त्वरित, त्याचे नाव काशीनाथ, तेथे जाता फिटेल भ्रांत, तुझी वेड्या निश्चये. कानात काही बोलला, म्हणून का तो गुरु झाला, लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे, नादी दंभाचाराचे, त्वा पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान, मंत्र देतो तुझं कारण, गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे आस, ते मी आज पूर्वीन खास, ऐस ऐकता पुंडलिकास आनंद अति झाला. पाहू लागला निरखुण, स्वप्नी त्या पुरुषा लागून, तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे, गुरुराया, पादुका द्याय हा मला सदया, नित्यपूजा करावया, याविन आणखी आस नसे. बरे उद्या 2 प्रहर, दिवस येता साचार, पादुकांची पूजा कर, ह्या मी दिदल्या घेई तुला. पादुक्या त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला, तोच आली तयाला, साक्षात जागृती श्रोते हो. जागा होऊनी सबोवार, पाहू लागला साचार, तो कोणीच दिसेना अखेर, नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना, संशय मणीचा जाईना, म्हणे स्वामीच्या भाषणा, वाटन लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण, कशी भागी ठाकरीण तेही स्वप्नी कथन केले. तसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी, ऐसे बोलले साक्षात्कारी, त्याचा समजू काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन, ऐसे त्यांचे आहे म्हण, हे काही कळेना. मी पदींच्या मागिल्या पादुका त्या होत्या भल्या, त्याच त्यांनी मसी दिल्या, मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिका आपल्या अंतरी, तो इतक्याता आली घरी, भागी ठाकरीण बोलावण्या. अंजन गावी चल आता, मोक्ष गुरु करण्याकरिता, दिसू लागला आहे आता रस्ता, अरुणोदयाचे प्रकाशे. पुंडलिक म्हणे, भागाबाई, मी काही येत नाही,
मर्जी असल्यास तूच जाई अंजन गावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो न आता सोडी भला हाच माझा निश्चय. ते ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाही. आता मुंड गावाचे ठाई काय झाले ते ऐका. झामसिंग राजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत. 2 दिवस त्याच्या आधी तो जेव्हा मुंड गावाला येण्या परत निघाला, तई बाळा बाहूला ऐसे बोलले महाराज. या पादुका पुंडलिकासी द्याया देई त्याच्यापासी. समर्थ आज्ञा होता ऐसी तेसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा. भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीस असे हो. त्यास ह्या द्या नेऊन करायासी पूजन. ते झामसिंग ऐकून पादुका घेता जाहला. झामसिंग आला मुंड गावात. तो पुंडलिका भेटला वेशीत. पुसू लागला त्याप्रत कुशल वृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हा पासी. हे ऐकता झामसिंगासी महदाश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारिले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची. ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून हायत बल्या मुंड गावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण. मनोभावे करुण त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत सांभाळिते आपुले भक्त. आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला. निज भक्ताचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात. ते येईल ध्यानात या कथेते ऐकता. एक माध्य दिन ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार. मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजाची होती भक्ती, म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कौरा कारण 2 पुत्र होते जाण. गोपाळ त्र्यंबक म्हणून लवाकुशान सारिखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊस व्यवहारी बोलती. तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देवध्यान. म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी. राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीणचे. तो सुटी माझी आला घरी. इच्छा उपजली अंतरी. जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे करोनिया सर्वचाचे. परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता. मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी. जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट तियेचा. माझ्या आहे ऐसे मनी आपण करावे मेजवानी. आपुल्या आवडीचे करोणे पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची कांदा भाजी आंबाड्याची. ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाऊजाईला. हट्ट एक करण्याला माझा तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली तेठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली. मुखश्री ती म्लान झाली तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दिनवानी काय तुला सांगू वहिनी. माझे जे का आले म्हणी विचारते ये वेळा. पूर्ण सत्ते वाचून मनोरथ ना होती पूर्ण. म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे त्यावर सांगून पहा एकवार. तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये. श्रेष्ठ भ्राता पित्यापरी तत्कांता माय खरी. मानिले पाहिजे साजिरी ते तुम्ही जाणत असा. ते ऐकून भाऊ हसला. नानी प्रती बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते. गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे. त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्यायोगे. ते ऐकता बोलली नानी दिराप्रती हास्यवदनी. त्यासाठीच का हो म्हणे संचित तुम्ही बैसलात. सांगा आहे काय कारणे मजला स्पष्ट शब्दाने. काही ना आपुल्या गेही उणे कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही. तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळभर ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराच्या. भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चूर्ण आण. लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला.
नानी म्हणाली दिराला, जा आता शेगावाला, वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी गेला तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता, पुसून या आपुल्या ताता, येता झाला स्टेशनासी. तो गाडी बाराची निघुन्या गेली साची, तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला, पाणी आले लोचनाला, म्हणे महाराज काहो केला अवेर माझा एकाली. मी मुळीच हीन दिन, कोठून घडावे मला पुण्य, आम्हा कावळ्या कारण लाभ केवी माणसाचा. अक्षम्य ऐसी कोणती चुकी झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय हे दुर्दैवा, त्वा माझा साधीला दावा, माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. ही माझी शिदोरी एशीच आज राहिली जरी, नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपारासी नका उपेक्षू लेकरांसी, ही शिदोरी सेवन्यासी यावे धावून सत्वर. थोर आपुला अधिकार क्षणात पाहता केदार, मग या येथवर काहो अणमान करीतसा. मी न आज्ञा तुम्हा करीतो, प्रेमाने हा का मारितो, म्हणून या हान म्हणतो अपमान तुमचा यत्किंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण, तोवरी आपुले भोजन होईल ऐसे वाटते. ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित, चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिहीच्या गाडीने. कवर गेला दर्शना तई तो योगी राणा, न करिता भोजना बसला होता आसनी. नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात, पक्वानांनी परिप्लुत ती वर्णावी कोठवरी. कोणाच्या जिलब्या घीवर, कोणाचा तो मोतीचूर, कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला, वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे. आणि म्हणे हे करा ग्रहण, गेला एक वाजून, आपुले न झाल्या जेवण, प्रसाद भक्ता मिळतो कसा. त्याची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती, त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललो. तई महाराज म्हणती थांब जरा, आग्रह नको करूस खरा, आज भोजन 4 प्रहरा माझे होणार आहे रे. मर्जी असल्यास थांबावे, ना तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला, तो इतक्यात भाऊज आला. समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी. दुरावलेली माय जेवी बाळके दृष्टी पहावी, झाले असे पाहतेवी भाऊ कवरा कारणे. समर्थासे नमस्कार केला साष्टांग साचार, उभा राहिला जोडोनी कर वाट पाहत आज्ञेची. त्या भाऊस पाहुण समर्थे केले हास्यवदन, बरेच दिलेस आमंत्रण ही का वेळ जेवण्याची. तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो आण तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता, म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली बाराची. कवरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुःखित होऊ, काय आणले आहेस पाहू समर्थाचे जेवावया. ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या. त्यातील भाकरी 2 समर्थे केल्या भक्षण, एकीच तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता, कळली स्वामींची योग्यता खरेच भक्त वत्सल्य. जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हेत, सोडून पक्वाना प्रत विदुराच्या हुलग्यांवरी. तैसेच येथे आज झाले आमचे पक्वान नाही रुचले, भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे. भाऊंनीही घेतला सनर्थ प्रसाद शेगावला, सद्भाव येथे उदेला तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कवरासी जा आता अकोल्यासी, पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे गुरुराया आपुली असू द्यावी दया, यावी न दुसरे मागावया मी न आलो येठाया. आपुले हे दिव्य चरण हेच माझे धन्मान, सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला, समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही. शेगावीचा राहणारा तुकाराम शेगोकार, एक होता भाविक नर कृषी कर्म करीतसे. घरची गरिबी होती खरी, काम करोणी शेतांतरी, अस्तमानाचे अवसरी दर्शन यावे मठात. चिलीम द्यावी भरून घ्यावे पदाचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेतांते. ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र दैवाचा तो न कोणा सोडितसे. जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येत, एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या. तो एक आला भिकारी, बंदूक ज्याच्या खांद्यावरी, नेम धरूनच हसे मारी,
छरे घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळा, सूर्य नुकता उदयाला. तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला. ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीसी. त्याची शिकार करण्याबली शिकाऱ्याने आपुली नेम धरून झाडिली खांद्यावरील बंदूक. त्या योगे ससा मेला एक छरा लागला त्या तुकाराम माळाला कानामागे औचित. छरा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर. थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचे वरी. काही केल्या निघेना छरा तो डॉक्टरांना. होऊ लागल्या यातना तुकारामासी अतिशय. मस्तक दुखे अहोरात्र निद्रा न लागे किंचित. नवस सायास केले बहुत परिगुण येईना. एशाही अवस्थेत यावे त्याने मठात. एके दिवशी तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला. डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परता. नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये. कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास. झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवाही घडेल पुण्य तेही लाभेल. कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपुल्या पित्यावरी दांभिकतेने हे ना करी. शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. ते तुकारामासी मानवले झाडने त्याने सुरू केले. अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी. ऐसी 14 वर्षे झाली तुकारामाई सेवा भली. तही गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून छरा पडला गळून. जैसी कांती बोकरातून धाविता सुटे आठवडी. तैसे साचे येथे झाले छरा पडता थांबले. दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची. प्रचितीविन कवणाची परमार्थीन निष्ठा बसे. ती एकदा बैसल्यावर मग मात्र होते स्थिर. संत सेवा महाथोर हे भाविक जाणती. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भाविका व्रत भवसिंधू माझारी. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति षोडशोध्याय समाप्त. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17. श्री गणेशाय नमः. जय जयाजी महामंगला. जय जयाजी भक्तपाला. जय जयाजी तमालनीला. पतित पावन नरहरे. हिरण्यकश्यपू महाक्रूर सज्जनाचा शत्रुथोर. तयाचे तू फाडून उदर मरण त्याचे साधिले. प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मला स्तंभापोटी. रूप अनुपम जगजेठी धारण ते करुण. दात दाढा भयंकर आयाळ रुळे मानेवर. नेत्र जेवी खदिरांगार ब्रह्मांड जाळू पाहती. त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची. पिले जेवी वाघिणीची अंगावर खेळती तिच्या. तुम्हा पाहून देवराया लक्ष्मीन धजे पुढे यावया. ऐशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा नरहरे. तू भक्तवत्सल लक्ष्मीकांत ऐसे सांगत आले संत. पुरविशी भक्त मनोरथ नाही न त्यासी मनसिकदा. त्या आपुल्या ब्रिदासी जागा आता ऋषिकेशी. दास गणू लागला पायासी अभय असू दे पांडुरंगा. गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात. तयाची या सदनाप्रत हमेशा यावे समर्थांनी. चापड गावचे बापू कृष्ण खटाऊ शेटचे कुटुंब जाण. गोडूलालाचा नंदन बच्चूलाल नाम ज्याचे. जिजीबाई पंडित आनिकही होते बहुत. त्यांची नावे तुम्हाप्रत किती सांगू विबुध हो. एकेवेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ. खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्याने ठेविला. एक भक्त मलकापुरी विष्णूचा नामे निर्धारी. त्याच्या वाटले अंतरी समर्थ आणावे मलकापुरा. त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लाविला. हाच भास्कर होता झाला समाधीस्थ अडगावी. तो त्यावेळी होता जवळ करी कारभार अंगे सकळ. विष्णुसाला होते बळ याच भास्कर पाटलाचे. भास्कर म्हणे मलकापुरी चला समर्था लवकरी. भक्त विष्णुसाच्या घरी बोलावण्यास आला तो. मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविले असती साचे. आता मलकापुरीचे लोक वाट पाहती. तई समर्थ म्हणाले भास्करा सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण खरा. तू आग्रह करू नको. फार आग्रह करशील तरी फजित पावशील. याचा विचार करी खोल मी न बोललो काहीतरी. दोरीस दिधल्या फार ताण ती मध्येच तुटतसे जाण. मी न हलणारे येथून तू या फंदात पडू नको. भास्कर बोले त्यावरी काही असो मलकापुरी चला विष्णुसाचे घरी.
हीच विनंती गुरुराया. मी तुमचा लाडका, मसी धक्का देऊ नका. मी भरवसा दिला देखा, तुम्हा घेऊन येण्याचा. ती प्रतिज्ञा माझी पुरी, तुम्ही करावी आज खरी. चला आता स्टेशनावरी, गाडीत बसाया कारणे. गाडीत बसया कारणे. एचा आग्रह धरून घेऊन आला गजानन. मलकापुरा कारण न्यावयासी श्रोते हो. भास्कराने विनवणी स्टेशन मास्तरा करोणी. 12 जणांचा डबा त्यांनी खाली करविला संतास्तव. महाराज तेसेच बैसले, ते न काही बोलले. जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत. तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा. डोळा चुकवून भास्कराचा लीला केली एशारीती. जो डबा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला. योगीराज जाऊन बसला बायकांच्या डब्यांमध्ये. आधीच मूर्ती दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असतील फार. त्यांनी वर्दी अखेर दिलीत असे पोलिसाला. पोलिसाचा अधिकारी तेथे आला सत्वरी. महाराजाला धरून करी खाली ओढू लागला. अरे वेड्या नंग्या पिरा, अक्कल केसी तुझना जरा. बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसलास. हिसडा देऊन त्याच्या हाता तेथेच बसले तत्वता. अधिकाऱ्याची भीती चित्ता मुळीनं त्यांच्या वाटली. मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला. म्हणे डब्यापाशी आता चला बायकाच्या माझ्या सवे. दोघे डब्याजवळ आले. तो मास्तराने पाहिले योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात. मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला एशारीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे याला याच डब्यात बसून. हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर. याच्या हातेनं होणार गुन्हा तो केव्हाही. ते ऐकून अधिकारी बोलता झाला एशापरी. मी दिली आहे तार खरी ये विषयी वरिष्ठाला. आता माझ्या हातात काही न राहिले यत्किंचित. मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटेल ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली, महाराजा तुम्ही खाली उतरावे. माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आपुल्या मानसी. महाराज उतरले खालती. पुढे कटला भरला त्यांचे वरती. कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबा समोर. त्यांनी फिर्याद घेतली, त्याची तारीख नेमली. शेगावावरती भली चौकाशीची श्रोते हो. बापूसाहेब जठार आले शेगावाच्यावर. डाक बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही. तेही आले ते ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची. म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर. ते देसाई म्हणते जठरास, आज कोणता खटला विशेष. तुम्हा पुढे आहे खास, म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणाले त्याते, याचे कारण तुम्हा ते कैसे न कळले वाटते हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी. म्हणून वाटते ऐसे मसी लोक हे जमले असावेत. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न. बोलते झाले कर जोडून, खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची. ही मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाणा, बंधन त्याला कशाचे ना. तो योग्याचा योगी राणा, वंदनीय अवघ्या ते. खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली. ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपुल्या कराणे. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला. याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी. कारकुणा म्हणती बोलावणे धाडा गजानना कारणे. ते ऐकून एक त्याने जवान पोलिस पाठविला. तो येऊन समर्थासी म्हणे चला आता कचेरीसी. अधिकाऱ्याने तुम्हासी मज धाडिले बोलावण्या. बऱ्या बोलाने चालावे, फजितीस ना करून घ्यावे. ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हाता धरून. तई वदले गजानन, आम्ही न उठू येथून. तुझे पाहतो शिपाईपण, ये धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरिला, तो ना सुटे किमपी त्याला. रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हातासी लागली कळ, जीव झाला व्याकुळ. करू लागला तळमळ, शिपाई तो त्याच ठाई. शिपायासी वेळ झाला, म्हणून पाठविले वकिलाला. त्या व्यंकटराव देसायाला समर्थासी आणावया. जठार म्हणती तुम्ही जावे, समर्थांसी घेऊन यावे. लोकांसी न जमू द्यावे, बंगल्या भोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार, पोलिसाचा धरला कर. बसविला एका जागेवर, महाराजांनी सहज लिहिले. मग देसाई तेथे आले.
त्यांच्या भक्तासी बोलले, यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. एसी सल्ला मिळता क्षणी धोतर नेसविले भक्तांनी, ते टाकिले सोडोनी समर्थांनी रस्त्यात. गेले नागवे कचेरीस, सर्वे होता भास्कर शिष्य. जठारांनी पाहता त्यास, दिली खुर्ची बसावया. या महाराज बसा येथ, तुम्ही नागवे गावात. का फिरता सदोदित, हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा, कायद्याने ठरविला जाणा. म्हणून विनंती आपणा, द्या हे सोडून नंगेपण. ऐसे जठारांचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून, आणि केले हास्यवदन, उत्तर त्यासी द्यावया. तुला काय करणे यासी, चिलीम भरावी व्यंगेसी. उगीच नसत्या गोष्टींशी, महत्त्व न यावे निरर्थक. ते ऐकता भाषण जठार गेले विरघळून, जनरीतीचे याला भान मुळीच नाही राहिले. हा ऋषभदेव भागवतीचा, किंवा शुकाचार्य साचा, किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदारथ, खचित आहे जिनन्मुक्त. नये लाविता याप्रत, गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपणा, अग्नी तोडीत नसे जाणा. परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग त्यासी. अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचून, तो करील दग्ध सदन, हा दोष त्याचा नसे. तैसे याचे नागवेपण आहे अग्नीचे समान. म्हणून याचा शिष्यगण आहे अपराधी ये विषयी. वस्त्ररूपी कुंडा ठाई, जरी हा ठेविला असता पाही. तरी हरकत नव्हती काही, सर्वांच सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठरांनी चित्ती भला, आणि हुकूम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवनमुक्त, त्या ठेवणे व्यवस्थित. भास्कराचे काम सत्य, होते न ते केले त्यांनी. म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला जठरापुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्करासी, पुन्हा ऐशा आग्रहासी. करशील का सांगमशी, निज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडळींनी केला ऐशा प्रकारे विचार. समर्थांसी अग्निरथी, न बसवा येथून कल्पांती. विनाकारण कटकटी होती, ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास. भक्त बैलाच्या गाडीस बसवू लागले महाराजा. या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी. बापूरावाच्या सदनासी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू महता बशा नावाचा होता कुरुम गावीसाचा, मूर्तिजापुरा सन्निध. त्याने बापूरावाप्रती सांगितले होते ऐशा रीती, जेव्हा समर्थ अकोल्यासे येती तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुर्मासी. तो ऐशा रीती घडून आले, महातबशा येण्या निघाले. अकोल्यास याया भले, समर्थासी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यास, जो आला होता न्यावयास महताबशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी, की पुसू लागले मधुर वचनी. त्या मनुष्य लागुनी महताबशा श्रोते हो. तू न जावे कुरुमाला, बैसा आमच्या गाडीला. आपण जाऊ स्टेशनाला, मीच आहे महताबशा. पहा संत आल्याचे वर्तमान, कळले संता लागून. कोणी न सांगता जाण, त्रिकालज्ञ ते खरोखरी. महताबशाच्या संगाते 2-4 यवन होते. अवघे येऊन सदनाते उतरले बापूरावाच्या. दुसरे दिवशी प्रातकाळा महताबशा होता जेथे बसला. महाराजा आले तया स्थळा, निजलिले करून. महताबशाचे धरून केस समर्थांनी तोडिले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुध हो. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाण. यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे. या आडदांडपणांनी तत्वघात होईल जाणी. मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे महताब आहे नाव, त्याची काय आठवण ठेव. दोषरूपी तमावाव तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर, याची नाही तुला खबर. म्हणून तुझला ताडिले. ऐसा मिळता इशारा, महताबशा ते तोषला खरा. साधूच्या अंतरा, जाणता ती निसंशय. जेव्हा महताबशा ते ताडिले, तई संगतीचे यवन भले. कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहुण. महताबशा बोलला त्यासी, तुम्ही न राहावे आम्हापासी. जावे निघून कुरुमासी, हेच आहे उत्तम. शेख कडू शिवाय जाण, गेले चौघे निघून. तो द्यावयासी आमंत्रण, बच्चूलाल पातला. म्हणे उद्या दयाघणा, यावे तुम्ही भोजना. या दासाची या सदना, हीच आहे विनंती.
दुसरे दिवशी तांग्यात बसवुनी समर्थाप्रत, मोठ्या थाटाने मिरवित, निजग सदना आणिले. परी समर्थ तांग्याखाली उतरले नाहीत मुळी, तेने मंडळी चिंतावली, म्हणे का ना उतरती हे. तसाच तांगा नेला परत, बापूरावाच्या सदनाप्रत, मंडळी पडली घोटाळ्यात, समर्थे ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले, आज तांग्याखाली न उतरले, याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त, तो बोलले अवघ्यांप्रत, मला समजले इंगित, या गोष्टीचे ये वेळा. महता बशाला वगळिले, म्हणून महाराज नाही उतरले, भोजनाचे कान केले, महता बशाला आमंत्रण. आता घेऊन दोघांसी, बसून एका तांग्यासी, म्हणजे ते निश्चयसी, उभयंताही येतील. तेच वाक्य खरे झाले, दोघांनाही मिरवित नेले, महता बशाला उतरविले मंदिराजवळील थेटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी, परी तेही गेले अखेरी, उठोनिया थेटरात. अवघ्यांची झाली भोजने, मग महता बशा लोकांस म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. ते शैख कडू बोलला, त्या महता बशा फकीराला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण, काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. महताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी, आग्रह करू नका मशी, ये वेळी निरर्थक. गजाननाचा हुकूम झाला मजसी पंजाबात जाण्याला, आता एक क्षणही या स्थळाला मी न राहू शके हो. समर्थाच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल हे माझे वचन, सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत संताठाई नसते सत्य, ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिती. खुळे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढवू साची, ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देऊळ मशिदीचे एकची आहे साचे, आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा, पोक्त विचार करा याचा, मनुष्यपण टिकवावया. तरीच होईल कल्याण, हिंदू आणि मुसलमान ही एकाच देवापासून निर्माण असती जाहले. धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी, परी विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हे न झाले जोवरी, सौख्य लांब तोवरी, जा मशिद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. महताबशा निघून गेले, पुन्हा न इकडे परत आले, या गोष्टींचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी. पहा महताबशाला जरी ताडिते झाले साक्षात्कारी, परिद्वेष नव्हता अंतरी, प्रेम अलोट होते हो. शहा लागी घेतल्या विना भोजनानं गेले योगी राणा, हे मुद्दे मनी आणा या गोष्टींचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांता एक होती साची, तिला भानामतीची बाधा होती विबुध हो. मळवट यावा घटकेत, घटके माझी कंठीतात, घटके माझी वस्त्रांप्रत, अग्नी तो लावावा. बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार, कधी दांडीवरील चीर जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामिनी, क्षीण गेली होऊनी अन्न पाणी न रुचे तिला. भानामती काढण्याला बापूरावे जाणत्याला, आणले बाहून अकोल्याला, परिण झाला उपयोग. खर्चही झाला अतोनात, गुण न आला किंचित, अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला, केले नाना उपायाला, आता मात्र कंटाळलो. तुझी पाऊले माझ्या घरा, आज लागली गुरुवरा, तेथेच का आसरा भानामतीस मिळावा. ज्या दरीत पंचानन बसला आहे येऊन, तेथेच का ओरडून दिमाख दाखवावा कोल्ह्यांनी. जेथे कस्तुरी दरवळली, तेथेच का हो राहावी बली, गुरुराया ही ओंगळी घाण भानामतीची. ऐसी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन केले निजकृपे करून बापूराव कांतेला. त्या योगे श्रोते तिची भानामती निमाली साची, नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात, नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणोनी. त्याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी, जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पाय आत सोडिले, डोकावून पाहू लागले, आतील जला लागी भले. वरच्यावरी श्रोते हो, पाहून त्यांची ऐशी कृती लोकसाशंक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारती, अरे हे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येथे असती, आणखी तीर्थे आहेत किती,
हे पाहतो डोकावून. तुला त्यांचे घडते स्नान, मी का राहू तसाच जाण. या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्या विना मी न येथून हले जाणा. ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले या रीती. खरोखरी हा आहे पिसा, शेगाव नादी लागला कैसा. जरा थांबा येथेच बसा, काय करी हा पाहू पुढे. तो विहिरीत गेला प्रत, उकळ्या उठल्या अगणित. श्रोते एका निमिषांत, विहीर भरली पाण्याने. हजारो कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी. वर्षू लागले पहावारी त्या विहिरीचे ते दवा. लोका म्हणती गजानन याले स्नाना लागून, नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वर्ता आली आहे खरी. स्नान साधा ये अवसरी या पुण्य सरितचे. भाविकांनी केले स्नान, निंदकांनी खाली मान. घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती मणी, ते पुरवी चक्रपाणी. त्यांच्या वाणी लागुणी असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले, पाणी पाहिल्या परी झाले. विहिरीच्या त्या तळास गेले, उकळ्या बंद झाल्या. नरसिंगजीसी भेटून निघून गेले दयाघण. शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारूवरी. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भवाब्दित भाविक भक्ता कारणे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति सप्तदशोध्याय समाप्त. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी चिद्रिलासा, हे गोविंदा श्रीनिवासा. हे आनंदकंदा परेशा, पाही मम दीनबंधो. हे केशवा केशीमर्दना, हे माधवा मधुसूदना. हे पुतना प्राणशोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते. काय माझ्या आहे मनी, ते तू जाणसी चक्रपाणी. तेच कार्य तुझ लागुनी, बोलून दाऊ पद्मनाथा. भक्त जी जी इच्छा करी, ती तू पुरविसी श्रीहरी. ऐसे पुराणा भीतरी, आहे वर्णन बहुसाळ. म्हणून माझ्या मनोरथा, पूर्ण करा पंढरीनाथा. सोडा मनीची कठोरता, दासगणू हा तुझा असे. अकोटाचे शेजारी मुंडगाव नामे एक नगरी. तेथे बायजा नामे खरी, समर्थाची भक्तीण असे. हळदी माळ्याच्या वंशात, इचा जन्म झाला सत्य. शिवरामे नामे इचा तात, बुलाबाई जननी असे. बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणे. ललाटी ते विधात्यांनी लिहिले असेल तेच घडे. बायजा आली तारुण्यात, गर्भाधान करण्याप्रत. घेऊन गेला तिचा तात, जामाताच्या गृहासी. परी उपयोग नाही झाला, जामात शंड होता भला. तेने जनक जननीला, शीक झाला अनावर. बायजेकडे पाहून जननी करी रोदन, माझ्या बाईचे तारुण्य वांज पाहू राहते. भुली म्हणे शिवरामासी, बायजान ठेवा येशी. दुसरा नवरा करुणे इसी, तेने आहे भाग पहा. शिवराम म्हणे त्यावर, ऐसा नको सोडू धीर. हा पुरुषत्वाचा प्रकार, खरा एकदम कळेना. काही दिवस वाट पाहू, नको ऐसी अधीर होऊ. बायजासी येथेच ठेवू, तिच्या सासूर वाडीला. नपुसकत्व अधोपरी, आले असेल त्याला जरी. ते औषधाने होईल दुरी, वाट पाही यास्तव. ऐसे उभयंता बोलून, बायजासी तेथे ठेवून. आले मुंड गावा कारण, आपुल्या घराते. बायजीचे वय 15-16, वर्ण काळा सावळा. तारुण्याने मुसमुसला होता जिचा शरीरभाग. डोळे नाक पाणीदार, बांधा उंच मनोहर. जिला पाहता अंतर, कामुकाचे मोहित होई. तिच्या थोरल्या दिरासी, पाहून या बायजासी. इच्छा झाली मानसी, संभोग तिचा करावया. त्याने प्रयत्न केले नाना, वळवावया तिच्या मना. म्हणू लागला क्षणक्षणा, ऐसे बायजा कारणे. हताश ऐशी मुळी न होई, मीच तुला पतीचे ठाई. आमरण करीन पाही, तुझे वेडे संगोपण. जुळणे देहे सोडून, आनंदित ठेवी मन. वेडे आजपासून, मीच नवरा समज तुला. ऐसे त्याने सांगावे, चाळे नाना करावे. काही आमिष दावावे, चित्त तिचे भुलवाया. परी उपयोग होईना, बायजीच्या न हे येई मना. ती म्हणे हे नारायणा, कारे दैन्य मांडलेस. बाळपणापासून ध्याईले मी तुझे चरण. त्याचीच काहे मज लागून, फलदृष्टी पडावे. ज्याचा मी हात धरिला, तो ना पुरुष कळून आला. दैवयोग समजून चुकला, संसार नशिबी नाही मम. बरे झाले तुझ्या ठाई, चित्त आता रमेल पाही. कृपा करी रे शेषशाई, स्पर्श पुरुषाचा न हो मला. ज्येष्ठ धीर एके दिवशी, येता झाला बायजापासी.
आपला हेतू कळविण्यासी रात्रीची या समयाला. तो बायजाने इन्कार करून गेले उत्तर, केसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या. तू माझा ज्येष्ठ धीर पित्यापरीस साचार, सोडा हा अविचार स्वैर ऐसा होऊ नको. या तियेच्या भाषणा तोना आणि मुळी मना, होता कामाची वासना नीतिविलया जातसे. अंगावरी टाकण्या हात जो तो पाही इतक्यात, तयाचा तो थोरला सुत माडीवरून पडला हो. खोक पडली डोक्यासी बायजेने धरिले त्यासी, बसवून आपुल्या मांडीसी औषध लावू लागली हो. बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा या गोष्टीचा विचार करा, अभिलाष तो नाही बरा परिस्त्रियेचा केव्हाही. मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप त्यासी झाला पूर्ण केलेली या कर्माचा. त्याने नाद सोडिला सदनी निवांत राहिला, पुढे शिवराम घेऊन गेला कन्येचा आपुल्या मुंडगावी. भुलाई म्हणे पतीसी चला जाऊ शेगावासी, महाराजा ते पुसायासी पुढील भाकित बायजेचे. ते मानेले शिवरामासी आला घेऊन कन्येसी, महाराजा ते पुसायासी आपुल्या त्या कांतेसह. बायजा घातली पायांवर केली विनंती जोडून कर, कृपा करा या मुलीवर पुत्र पौत्र द्यावे हिला. ते समर्थांनी ऐकिले शिवरामासी हासत वदले, अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या. जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे हातात, उगे न पडा फंदात लग्न हिचे करण्याच्या. ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला, घेऊन त्या बायजाला परत आला मुंडगावी. परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंदली मनी, निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून. समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावात, त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली. पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला, शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर. त्यांना ऐसे वाटले साधुचरण इने धरिले, तेच तिच्या करतील भले निजकृपेने कल्याणा. पुरुषत्व देतील जामातासी, अशक्य ना काही संतांसी, ऐसा विचार मानसी करुण राहिले स्वस्थते. पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी, तेने पुकार जगभरी ऐशा रीती जाहली. हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे, तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तळणी ज्वान, पुंडलिकासी ही तारुण्य, यांची वारी विषय भाण हीच आहे निसंशय. परस्परे प्रीती जडली विषय सुखाची नवाळी, भोगण्या ही युक्ती केली वाटते या उभयंतांनी. पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता, बायजाच्या धरण्या हाता काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी ही माळ्याच्या आली पोटी, म्हणून यांची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार, नव्हता कामाचा विकार मणी उत्पन्न जाळला. भुलाई म्हणे बायजासी तू का कारटे अहर्निशी, पुंडलिकाच्या घरा जासी हे काही कळेना. ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ, कोल्हा न राही उपोषित उसाची या फडामधी. वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला, कार्टे आमच्या नावाला काळे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्यासी हिला नका ठेवू ऐसी, लावून द्यावे मोहतरासी पहा पोरगा माळ्याचा. ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा त्यासी हितगुज करते, एकमेकां पाहून भरते येत दोघा प्रेमाचे. जाऊ चला शेगावास घेऊन या कार्टीस, सांगू अवघे महाराजास चाळे या बायजीचे. संतांचे अवघे कळते ते सन्नतीचे चाहते, पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बायजाबाई पुंडलिक भोकऱ्या आला तोही, चौघे येऊन लागले पायी शेगावी समर्थांच्या. पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयागण, की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोकनिंदा जरी करीती तरी अंतरण द्यावे इजप्रती, दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपुल्या पोरीच लावू नको भलता दोष, ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे. शिवाय या बायजीला कोठेही न नवरा भला, ही न आली करायाला संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मवरी, जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिले गे. तिने नामदेव गुरु केला ही शरण आली आम्हाला, माझ्या जनाबाईला कोणी ना आता छळावे. ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गहीवरून, शब्द न काही बोलवे. घेऊन आपुल्या मुलीला
शिवराम मुंड गावासी आला, पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराजा आपुल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात, ते कसेही थोडक्यात गोष्ट सांगतो येठाई. भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर, पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला, आणविला मोठ्या डॉक्टराला, औषध पाणी करायाला खामगावा माझारी. बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असती, शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली, विविध पोटीसी बांधिली, शस्त्रक्रिया ही अशी केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा ना उपयोग झाला, फोड वाढू लागला, वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शयेवरी, व्याधी असह्य झाली खरी, शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो. आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय, याविने दुसरी सोय काही नसे राहिली. पडल्या पडल्या जोडी हात, म्हणे धाव हे सद्गुरुनाथ, या लेकरांचा रुथा अंत किमपि आता पाहू नको. ऐशी श्रोते विनवनी, करू लागला क्षणोक्षणी, रात्र गेली उलटोनी, सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर, रात्रीचा तो शब्द किर्र, कोल्हे हुकेने कांतार, दनानून गेले हो. तो एकदमनी आली, तट्यावरी लागलेली, गाडीस होती जुंपली, जोडी खिलाऱ्या बैलांची, कंठा माझी घागरमाळा. वाजू लागल्या खळखळा, मागे पुढे सोडीला, होता पडदा दमनीसी. दवाखान्याच्या दारापाशी दमणी आली निश्चयेसी, डॉक्टर पाहत होता तिसी, पडून आपल्या शयेवर. तो एक उतरला, ब्राह्मण दमनीला खाली भला, दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे. डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी, प्रश्न केला कोठुनी, आपण आलाय येठाया. ब्राह्मण बोले त्या कारण, माझे गजा नामाभिधान, तीर्थ अंगारा घेऊन शेगावाहून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला, हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी. प्यावयासी दिले तीर्थ, हे घ्या आपुल्या हातात, मी जातो आता परत, वेळ न मशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण, त्या शोधाया कारण भाऊने शिपाई पाठविला. परीण पत्ता लागला, गाडीनं दिसली कोणाला, भाऊ म्हणी घोटाळला, कशाचा ना तर्क चाले. फोडास लाविता अंगारा, तो तात्काळ फुटला खरा, येऊ लागला भराभरा, पू त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार, पहा किती आहे जोर समर्थाच्या अंगाराचा. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली, हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास, तो समर्थ वदले ऐसे त्यास, माझ्या गाडी बैलास, नुसतान चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून, हृदय आले उचंबळून त्या भाऊ कवराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन, लेकरांसाठी धावून खामगावास आला हो. कवरे केले अन्नदान, त्या व्याधीच्या निमित्त जाण, अंतर्ज्ञानी असते पूर्ण श्री गजानन अवलिया. असो एकदा समर्थ स्वारी, निगती झाली पंढरपुरी, त्या चंद्रभागे तिरी विठ्ठलासी भेटावया. होती मंडळी बरोबर दिवस वारीचा साचार, स्पेशल गाड्या वरचेवर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आबा पाटील हरी, बापू नावा मंडाळी दुसरी, सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार, येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालासे. झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे, आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बोवासाचा, गुरु महादाजी पाटलाचा, प्रथम आशीर्वाद झालासाचा, शेगावीच्या पाटील वंशा. म्हणून पाटील शेगावचे, गोमाजीला वंदून साचे, रस्त्यास लागती पंढरीचे, ऐसा त्यांचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन, अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला. हरिपाटला बरोबरी समर्थाची होती स्वारी, बापुना आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा, समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबरी, क्वचित कोठे भूमीवरी, पर्जन्याची वृष्टी खरी, होऊ लागली श्रोते हो. ते भुवे कुंठ पंढरपूर, गजबुजून गेले फार, भरती येता सागर, जेवी जाय उचंबळूनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी,
जय जय रामकृष्ण हरी भक्त म्हणती उच्च स्वरे. शब्द कवणाचा कवनाला न ये ऐकावयाला, ऐसा आनंदी आनंद चालला तो वानू कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावता गोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर सोपान मुक्ता जनार्दन. या संतांच्या पालख्या पंढरीचा आल्या देखा, भक्तांनी उधळीला बुक्का आदर कराया कारणे. त्या योगे आकाशात बुक्क्याचे जणू झाले छत, सुवास उठला घमघमित गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला सम आले पंढरीला, उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौफाळ्या शेजारी, दर्शनाला भीड खरी झाली असे राऊळात. पोलीस हाताहातावरी उभे राहिले रस्त्यावरी, पथे चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशीच साचार हरी पाटला बरोबर, बापूना विना इतर गेले दर्शन हरीच्या. बापूना मागे राहिला तो होता स्नानासी गेला, म्हणून त्यासी वेळ झाला मंडळी गेली निघून. स्नान करून आला घरी तो समजले येशापरी, दर्शनासी गेली सारी आताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून हेत, राऊळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीस वाट मिळेना तेथे हा बापूना, केवी जाईल दर्शना शिवाय गरिबी पदरात. बापूना मने मानसी हे विठ्ठला ऋषिकेशी, कार्य निष्ठुर झालासी मजला देई दर्शन. तू सावत्या माळा कारण अळणी गेलास धावून, तेवी येई राऊळातून मज भेटाया पांडुरंगा. अरण होते 8 कोस तैसे नव्हे येथे खास, मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथांचा असशी नाथ, मग का रे देवा मज प्रत उपेक्षिले यावेळी. ऐसा बहुत धावा केला शेवटी बापूना हताश झाला, परत बिराडासी आला अस्तमानाचे समयास. मुख झाले होते म्लान अवघ्या दिवसांचे उपोषण, बापूनाचे अवघे म्हण विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी मन मंदिराच्या सभोवारी, फिरत होते बिरीबिरी याचे नाव ध्यास हो. बापूनासी पाहून हसू लागले अवघे जण, हा बेटा अभागी पूर्ण कळून आला आपणा. शेगावाहून दर्शना पंढरीसी आला जाणा, येथे येऊन खेळ नाना फिरला पाहत गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती यास कशाचा श्रीपती, ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापूनाला वेदांत आहे अवघा आला, तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत, वेदांत्याचे ऐसे मत दगडा माझी काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन, बापूनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला मग हा येथे कशाचा आला, का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोकाज्ञान सांगती, शब्द चावटी हमेश करीती अनुभवाचा लेश नसे. सगुण उपासना झाल्या पूर्ण मग होणार आहे ज्ञान, न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा. ऐसा उपहास तयाचा प्रत्येकाने केला साचा, अवघ्यांपुढे एकट्याचा टिकाव लागावा कोठुनी. तो बापूना बसला उपोषित दातांसी लावूनी दात, ते होते अवघे पाहत स्वामी निजल्या जागा होणं. गरीबाचे साकडे साधुलाचे एक पडे, सत्संगी ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापूना दुःख नको करूस मना, ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळी. तो महाराज उभे राहिले कटी हात ठेविले, पाय खाली जुळविले समचरण दावावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी मूर्ती सावळी गोमटी, बापूनाच्या पडली दृष्टी शिर ठेविले पायावर. पुन्हा जो पाहेवरी समर्थ दिसले पहिल्या परी, तेने बापूनाच्या अंतरी अति आनंद जाहला. धोतर पागोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडिला, तोच त्याने पाहिला दर्शना जाता राऊळात. इतर म्हणाले महाराजास तसेच दर्शन आम्हास, होऊ द्या आम्हा आहे आस पुनरपी श्रीच्या दर्शनाची. ऐसे ऐकता भाषण बोलते झाले गजानन, बापूना सारिखे आदी मन तुम्ही करारे आपुले. ते तसे झाल्यावरी दर्शन घडविन निर्धारी, ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात. म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण, निष्पाप करा आदी म्हण तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थांनी बापूनाला विठ्ठल साक्षात दाखविला, कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत
एक रूप साक्षात, गुळाच्या त्या गोडीप्रत, कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी, मंडळी फिरली माघारी, बापुनाच्या अंतरी, दर्शन ते ठसावले. याच पुण्य करून, पुत्र झाला त्या कारण, रसिक चतुर विद्वान, संत सेवा न जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने, पुत्र झाला त्या कारणे, म्हणूनच नाव त्याने, ठेविले नामदेव बालकासी. कवठे बहादूर गावाचा, एक माळकरी होता साचा, तो वराड प्रांतीचा, म्हणून उतरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीसी, मरी आली मुक्कामासी, त्या पंढरपूर क्षेत्रासी, मग काय विचारिता. प्रेतामागे चाले प्रेत, पोलीस शिरती घरात, यात्रा काढून देण्याप्रत, डॉक्टराच्या हुकमाने. वारकऱ्याला ओढीती, गाडी माझी बसविती, चंद्रभागेच्या पार करीती, कुर्डुवाडी रस्त्याला. हा कवठे बहादूरचा वारकरी, झाला मरीने आजारी, ढाळ होती वरच्यावरी, उलटी मुळीच थांबेना. गोळे हातापायांसी, येऊ लागले बहुवशी, कोण न जाई त्याजपाशी, शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त, कळविले ना कोणाप्रत, शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला, हा वारकरी मात्र होता पडला. कठीण काळाच्या समयाला, कोणी न येती उपयोगी. लोकसुखाचे सोबती, संकटकाली अवेरिती, तेथे एक रक्षण करती, संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार, श्री गजानन साधूवर, म्हणाले हा ओसरीवर, निजला यास घेऊन चला. लोक म्हणती गुरुराया, हा बहुतेक मेला सदया, याच्या नादी लागता वाया, संकट येईल आपणाते. 50 माणूस बरोबर, आपल्या एधवा साचार, मरीचा तो झाला जोर, सांप्रतया पंढरीसी. अशा स्थितीत ये ठाई, थांबणे हे काही बरे नाही, चला जाऊ लवलाई, चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणती अवघ्याला, तुम्ही कैसे खुळावला, आपल्या देशबंधूला, सोडिता हे बरे नव्हे. ऐसे वाटून जवळ केले, वारकऱ्याला करा धरले, त्याचे उठून बसविले, आणि केले मधुरोत्तर. चाल बापा उठा आता, जाऊ आपल्या वराड प्रांता. वारकरी म्हणे गुरुनाथा, आता वराड कशाचे हो. समीप आला माझा अंत, जवळ नाही कोणी अप्त. तई म्हणाले सद्गुरुनाथ, वेड्या ऐसा भिवू नको. तुझे टळले गंडांतर, ऐसे वदोन ठेविला कर. त्या वारकऱ्याच्या शिरावर, ढाळ उलटी बंद झाली. वाटू लागली थोडी शक्ती, उभा राहिला त्वरित गती. संताने ज्या धरिले हाती, त्या ते निजमने यमनेई कसा. घटकेत झाला पाहिल्यावरी, मंडळीच्या बरोबरी, चंद्रभागेच्या पैलतीरी, आला समर्था समवेत. आनंद झाला फार त्यासी, वंदी समर्थ चरणांसी. मने दयाळा काढिले मशी, दाडेतून काळाच्या. ऐसा घडता चमत्कार, भक्त करीती जय जयकार. आले कुर्डू वाडीवर, निर्धास्तपणे सर्वही. पंढरीची करुण वारी, आली शेगावा प्रतिसारी. मंडळीती बरोबरी, श्री गजानन स्वामीच्या. एक कर्मठ ब्राह्मण, घ्याया आला दर्शन. त्या शेगावा कारण, श्री गजानन स्वामींचे. तयाने स्वामीची कीर्ती, निजदेशी ऐकिली होती. म्हणून आला दर्शनाप्रती, फार लांबून त्या ठाया. सोवळे ओवळे त्याचे अति, तो होता मध्वमती. खट्टू झाला परमचित्ती, समर्थासी पाहता. व्यर्थ आलो म्हणे येथ, या वेड्यासी वंदण्याप्रत. हा भ्रष्टाचा आहे सत्य, सार्वभौम शिरोमणी. सोवळे ओवळे येथ मेले, अनाचाराचे राज्य झाले. अशा पिशाला म्हणू लागले, साधू लोक हाय हाय. तो तया मठात, काळे कुत्रे झाले मूळत. पडले होते त्याचे प्रेत, येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वानाते पाहून, ब्राह्मण झाला मनिखिन्न. आणू कसे जीवन, श्वानमध्ये पडला हा. याला न कोणी उचलिती, गांजा सदैव धुन किती. या वेड्या ते वंदिताती, महाराज महाराज म्हणून. जळो याचे साधूपण, मला बुद्धी कोठून. झाली याचे दर्शन, घ्याया काही कळेना. त्याचा संशय फेडावया, समर्थ आसन सोडोनिया. येथे झाले तया ठाया, जेथे होता ब्राह्मण. आणि म्हणाले तयाप्रत, पूजा करावी यथास्थित. कुत्रे झाले नाही मृत, संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागावला, निज समर्था बोलू लागला. अरे नाही वेड मला, तुझ्या सम लागलेले. कुत्रे मरून झाला प्रहर, त्याचे प्रेत रस्त्यावर. पडले याचा विचार, तुम्ही न कोणी केला की. ऐसे बोलता विप्राला, समर्थांनी जाब दिला. आम्ही भ्रष्ट आम्हाला, तुमच्या सम ज्ञान नाही. परी खंतीन खरा तिळवर, पाणी आणाया घागर.
घेऊन चलावे सत्वर माझ्या मागे विप्रवरा. ऐसे बोलून कुत्र्यापासी येते झाले पुण्यराशी. स्पर्शपदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर. म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी. मी व्यर्थ निंदा केली योग्यता ना जाणली. ऐसे म्हणून घातली समर्थाच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा. वरद हस्त ठेवा शिरा मी अनंत अपराधी. तूच सोवळा साचार एक आहेस भूमीवर. करण्या जगाचा उद्धार तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते त्याच दिवशी बली समाराधना त्याने केली. कुशंका मनाची पार फिटली लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत आपुल्या तो देशाप्रत. समर्थ साक्षात भगवंत ऐसी प्रचिती आली तय. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका लाभो सत्पथ हेची इच्छी दासगणू. शुभम भवतु. हरिहरार्पणमस्तु. इति 18 समाप्त.